जंपू मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जे आहेत नूल पंचायत समिती गणाचे शिवगोंडा पाटील आणि जिल्हा परिषदेच्या तेजस्विनी पाटील यांच्या प्रचारात आज मुतनाळमध्ये येथे प्रचार करताना दिसत आहेत। त्यानंतर नागरिकांच्या शून्य मतदारांच्या गाठी भेटी घेताना दिसत आहेत आणि आपण जर पाहिलं तर युवकांची संख्या देखील इथे लक्षणीय दिसते। युवक आहेत आपल्यासोबत, काय वाटते बघूया। राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रचार करताना दिसत आहेत, राष्ट्रवादीचा अजेंडा, राष्ट्रवादीची ध्येय धोरणं सांगतायत। काय सांगाल, राष्ट्रवादीचा प्रचार करताय शिवगोंडा पाटील आणि तेजस्विनी पाटील आहेत, यांना कशा पद्धतीने या मतदारसंघातील जनता सहकार्य करायला वाटते आपल्याला? गेल्या मागील 30 एक वर्षापासून शिवगोंडा पाटील असतील, त्यांचे वडील, त्यांचे काका, हे सर्वजण सदैव राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले आहेत। त्यांना नेहमीच राष्ट्रवादीला बाबासाहेब कुपेकरांच्या वेळेपासून, संध्यादेवींच्या वेळेपासून आणि आता शिवगोंडा पाटील जसे राजेश पाटीलांच्या सोबत आहेत, सतत आहेत आणि त्यांनी नेहमीच त्यांना ॲज एक कार्यकर्ता म्हणून मदत केलेला आहे। आणि त्याचंच एक फळ म्हणजे आम्हाला राष्ट्रवादीतर्फे एक तिकीट मिळालेलं आहे यावेळी लढण्यासाठी। आणि त्या अनुषंगाने आम्ही आज मुतनाळ गावचे सर्व लोक, सर्व मतदार एकदम भरघोस प्रतिसाद देत आहोत। सर्व गावामध्ये जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्हाला याची खात्री आहे की सर्व गावातील लोक आम्हाला यासाठी सपोर्ट करतील व शिवगोंडा पाटील यांना भरघोस मताने निवडून देतील। आमचे आजोबा स्वर्गीय इरगोंडा अप्पागोंडा पाटील व रामगोंडा अप्पागोंडा पाटील यांच्या आजपर्यंत त्यांनी केलेली विकास कामे ही आपल्या भागात प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी केलेली लोकांना जाण आहे। तेच वारसा आमचे काका शिवगोंडा इरगोंडा पाटील यांनी घेऊन आलेले आहेत आणि ते बघूनच आम्हाला तिकीट भेटलेलं आहे आणि आम्हाला जाईल तिथे प्रतिसाद भरपूर चांगला भेटत आहे की तुम्ही विकास कराल असा। आणि आम्हाला आशा आहे की भरघोस मताने आम्हाला विजयी करतील आणि येणाऱ्या 7 तारखेला घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा असे एक विनंती करतो। मतदारसंघातील जी युवा पिढी आहे, ही युवा पिढी कुणाच्या सोबत राहील वाटते आणि काय आव्हान करताय मुतनाळकरांना आणि या मतदारसंघातील युवकांना? युवा पिढी ही सदैव राष्ट्रवादी सोबतच आहे आणि राष्ट्रवादी सोबतच राहणार आणि येणाऱ्या दुसऱ्या पक्ष हा फक्त मोडून खाणारे पक्ष आहेत आणि राष्ट्रवादी हा विकास करणारा पक्ष असल्यामुळे युवा पिढीला बी आता कळालेलं आहे की आपण कोणावर राहिलं तर आपला विकास होणार आहे आणि आपली प्रगती होणार आहे ही। आणि आम्हाला आशा आहे आणि आम्हाला वाटते की विश्वास आहे की युवा पिढी ही राष्ट्रवादी सोबतच राहील। आणि मोडून खाणारा म्हणजे काय? मोडून खाणार म्हणजे लोकांनी आता पैसे वाटून किंवा असली आशा, पुढच्या आशा दाखवून आता मतं खायची आणि 5 वर्ष तिकडे जायची असे झाले सगळी। पण विकास, शाश्वत विकास करणारे हे फक्त राष्ट्रवादीच आहे। मुतनाळ गावचे माजी सरपंच राहिलेला आहात तुम्ही, खूप सारा अनुभव तुमच्या पाठीशी उभा आहे। तुम्ही शिवगोंडा पाटील आणि तेजस्विनी पाटील यांच्या प्रचारात दिसताय। मुतनाळ मधून काय वाटते तुम्हाला, किती टक्के मतदान होईल वाटते? म्हणजे यापूर्वी पण आमदार राजेश पाटील आणि त्यांच्या उभारणीमध्ये आम्ही जवळजवळ किती 1800 मतं आम्ही दोन्ही ह्याच्यामधनं दिलं। आता दोन्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत। शरद पवार साहेबांनी आम्ही अजित पवार गट येऊन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे। यावेळी आम्ही संपूर्ण ते फक्त बाकीचे 200 मतं गेले, 920 आणि 720 किती 2000 मतं दिले खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही। आता काय राजेश पाटलाच्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये पण आता झालं आहे। आता पण मला खास खात्री आहे, जे विकास काम आमचं धृडीश्वर मठाचं काम झालंय ते सगळं देवस्थानचं, मंदिराचं काम अथवा हे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवनचं काम सगळं राजेश पाटलाच्या कारकिर्दीमध्ये सगळं आमचं गाव ओळखून आहे। मुतनाळमध्ये आम्हाला राष्ट्रवादीला 90% मत हे आम्हाला राष्ट्रवादीलाच भेटणार।